सन्माननीय आदरणीय विनोददादा मडवी, त्याचबरोबर मंगेशदादा म्हात्रे, त्यानंतर जगदीशदादा ठाकूर, सर्वांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आणि मिलिंददादा पाटील आपण सुद्धा यायचं आहे. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सानपाडा बॉक्स प्रीमियर लीगमध्ये. गणेशदादा आपण सुद्धा यायचं आहे. गणेशदादा दलवी यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे. जयेशदादा दळवे आपण सुद्धा या. चला दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. मॅचला आता सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं. हॅलो. हा तुम्ही करा पूर्ण करा. चला सामन्याला आता आपण सुरुवात करतो. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा कॉमेंट्री बॉक्समधून असतील. पहिली सलामीची घोडजोडी. बॅटिंग करणारा संघ आपला एक्स्ट्रा प्लेयर कुठे? नेक्स्ट मॅच एक आणि गौरान शेठ आपण सुद्धा तयार राहायचं आहे. मॅचला सुरुवात बॉलिंग ट्रॅकवरती शैलेश आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग इनला दादू आणि नॉशक इनला मयांक आपल्याला बघायला मिळतो. देऊया दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. सामन्याला सुरुवात सेक्टर बॉईज हा गट आपल्याला पाहायला मिळतो. बोला गणपती बाप्पा. मॅचला सुरुवात. पहिला बॉल तयार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्ट्रोक दमदार आहे, परंतु या बॉलवरती फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एक धाव जरूर आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा बॉल तयार होतात. ओ यावेळेला देखील इथे पहा पंतांचा सिग्नल. नो +1 2 धावा ऍड केल्या जातात. ओमकार टोनपे त्यानंतर जर का आपण पाहिलं तर विशाल रोकडे खूप चांगली पंचांची भूमिका साकारत असताना आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार. इथे सुद्धा आपलाच फॉलोथ्रोमध्ये बॉलला फील्ड केलं. बॉक्स क्रिकेटची मजा आपल्याला बघायला मिळते. खरं तर गोलंदाजाला स्वतःच्या हातांवरती नियंत्रण ठेवणं भरपूर इम्पॉर्टंट असतं. बॅटरला सुद्धा समजदारीने क्रिकेट खेळावं लागते. इकडे सुद्धा दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बाळू मामा फायटर्स टीमचे सर्व पाठीराखे तिकडे उपस्थित आहेत. आज त्यांचा एक वेगळा पॅव्हेलियन आपल्याला बघायला मिळतो. यावेळीचा हा बॉल वाईट +1 अशा 2 धावा आता ऍड केल्या जाणार आहेत. धावफलकावरती आतापर्यंत 6 धावा आपल्याला बघायला मिळतात. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतो. पुन्हा एकदा बॉल तयार होईल.
शैलेशचा हा बॉल, वॉट अ डिलिव्हरी, अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. बॅटरला शांत ठेवलं, डॉट बॉलची सांगता आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त बॉलिंग सुरू आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. या वेळेला देखील पंतांचा सिग्नल, इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जातात. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बॉलर पुन्हा एकदा तयार होतात. इकडे बॉलला टॅप केलंय. आजच्या दिवसातील पहिला चौकार बॅटर दादूच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त फटका होता आणि या बॉलवरती 4 धावा प्राप्त झालात. 5 बॉल झालात, अजूनही 1 बॉल बाकी आहे. पुन्हा एकदा बॉलर शैलेश तयार होतोय. या वेळेला देखील बॉलला टॅप केलं. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार. दादूने आता त्याच्या बॅटिंगचा गेअर बदलला आणि इथे पहा खूप चांगली फटकेबाजी करतो. 2 बॉलवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. सचिन आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. सचिन आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. पाहूया सचिनच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. ओ सचिनचा बॉल, जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि तिकडे सुद्धा चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळतो. सानपाडा वासियांकरिता खरं तर अभिमानास्पद बाब. वुमेन्स टीम दिल्लीचा संघ, त्यांचे बॅटिंग कोच होते सचिन सूर्यवंशी. चिकू या नावाने ते सुपरिचित आहेत. व्हाईट +1 2 धावा आता ॲड केल्या जातात. ओव्हर झाल्यानंतर जरूर आम्ही सांगू 17 धावा झालेल्या आहेत. बॉलर तयार. पुन्हा एकदा सचिन. या वेळेला देखील बॉलला टॅप केलं. ओ जबरदस्त एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले, परंतु एकदा जरूर बघायला मिळते. स्ट्राईक आता रोटेट झाली आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार दादूच्या बॅटमधून पाहिलेत. पाहूया लगातारचा 3रा चौकार येईल का. सचिन सूर्यवंशी पुन्हा एकदा तयार झाला दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता. क्लीन बॉल, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आई विल डेफिनेटली हिट. होगी तेरी दांडी गोल. सचिन सूर्यवंशी पॉवरफुल आणि बॅट बाद झालंच. सोनू न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया सोनूच्या माध्यमातून कशा रीतीने बॅटिंग केली जाणार. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय सचिन सूर्यवंशी. पुढचा बॉल. ओ यावेळेला लाईन पाहावी लागेल. पंच सांगतात व्हाईट +1 2 धावा आता ॲड केल्या जातात. 2 धावा पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती इथून मात्र जोडल्या जातात. बॉलर तयार होईल. यावेळेचा बॉल फुलटॉस होता. फिल्डर आहेत, परंतु या बॉलवरती केवळ 1च रन आपल्याला बघायला मिळते. बॉलर तयार होतात पुन्हा एकदा. या वेळेला देखील कलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इकडे सुद्धा सोनूला शांत ठेवला. जबरदस्त बॉलिंग. या ओव्हरमधील आता शेवटचा बॉल. टॅप करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत. षटक आता संपलं. ओव्हर नंबर 2चा खेळ संपल्यानंतर रन्स आपल्याला बघायला मिळतात 21 धावा, 21 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. या वेळेला देखील बॉलला टॅप केलं. फटका आहे दमदार.
बॉल चालला सीमा पार, धावा मिळतात 4 चौकार. खरं तर 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा हॅलो पंचांचा हॅलो सिग्नल. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. युजना या वेळेला देखील बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न, फटका खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतो आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इकडे सुद्धा 4 धावा आपल्याला बघायला मिळतात. जबरदस्त फटका पण पाहिला. मयांक थांबण्याचं नाव घेत नाहीये. आणखीन एक जबरदस्त टोला आणि याही बॉलला 3 बॉलमध्ये 3 चौकार आजच्या दिवसामध्ये ठोकण्याचा कारनामा केला मयांकनं. चौथा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर बॅटिंग, काय फटकेबाजी करतो. आणखीन एक, मला तर वाटतं हा देखील बॉल जाईल. तळावा लागणार. 4 बॉल वरती 4 चौकार आपल्याला बघायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग करतोय मयांक. पुढचा बॉल पुन्हा एकदा 5 बॉल मध्ये 5 चौकार आलेत. क्या बात आहे. सुपर बॅटिंग. मयांक नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत आहे. पाहूया 6वा येईल का. ओ, लाईन पाहावी लागेल. इट्स अ वाईड बॉल. 5 बॉल वरती 5 चौकार आलत. ओ, यावेळेला देखील लाईन चांगली होती. मयांकची जर बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजायला काही हरकत नाहीये. बघा, या स्पर्धेमधला पहिला खेळाडू आहे ज्यानं 5 बॉल मध्ये 5 चौकार ठोकलेत. बघा, तो जर बॉल देत नसता तर एक रेकॉर्ड आपल्याला बघायला मिळाला असता, परंतु नशिबाचा भाग आहे. 5 बॉल मध्ये 5 चौकार जरूर ठोकलेत मयांकने. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. जबरदस्त फिल्डिंग, रनआउटची संधी आहे. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केला. आता तिसरे पंच आवर्जून निर्णय देतील. RUN रन आउट. बॅटर बाद झाला. विकेट आली आहे. न्यू बॅटर सतीश मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अविदादा मडवी या ठिकाणी उपस्थित होतात. या अविदादा आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. वेलकम. व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. बॉल तयार होतो. पुन्हा एकदा सचिन सूर्यवंशी. चिकूचा हा बॉल फटका दमदार आहे. या बॉलवरती रन्स किती? पंच सांगतात फक्त 1च आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा सचिन सूर्यवंशी. पुढचा बॉल. चिकूचा हा बॉल जितक्या वेगाने आलाय तितक्याच वेगाने बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. समोर कितीही मोठा गोलंदाज असला तरी सुद्धा बघा, मयांक नॅचरल गेम खेळतो आणि जबरदस्त बॅटिंग करतो. सुपर बॅटिंग.
या वेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल, इथे सुद्धा रन्स मिळत नाही, डॉट बॉल आला. 12 बॉल मध्ये 26 धाब्यांवरती बॅटिंग करतोय मयांक. ओ लाईन पाहावी लागेल, लेगस्टिकच्या बाहेर. पंच दोन्ही हात फैलावताना आणि त्यांचा डिसिजन आला. वाईट +1, 2 धाबा. अभिनंदन, 50 धाबा पूर्ण झाल्यात. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, स्ट्रोक चांगला आहे. 9 बॉल वरती बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 5 धाबा इकडे मिळणार आहेत. 5 धाबा तर इथून मात्र स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जाणार आहेत. 9 बॉल वरती चौकार आला. पुन्हा एकदा बॉलर सचिन तयार होतात. या वेळेला इथे पहा, बॅटरला जागचो जागीच उभं ठेवलं डेलिब्रेट आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे सुद्धा बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉल आला. चौकाराचं प्रत्युत्तर आता गोलंदाजाने डॉट बॉलने दिलं. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता आणि बॉल जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळणारा. एका धावेच्या मदतीनं षटक आता संपलं. ओव्हर नंबर 4चा खेळ संपल्यानंतर रन्स आपल्याला पाहायला मिळतात 56 धावा, 56 रन. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी तयार राहा. एकता 8 आणि गौरांश 8. $56, 56. सचिन आलत. ओ सचिनचा हा बॉल, सतीशच्या बॅट म्हणणं धमाका. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोलंदाज सचिनचं इथून मात्र चौकाराने स्वागत केलं. जबरदस्त फटका होता. पुन्हा एकदा बॉल तयार. ओ षटकार चालणार नाहीये. बरोबर जर का आपण पाहिलं तर सुनीलजी कुरकुटे यांच्या प्रतिमेला जाऊन बॉल भिडला आणि त्यांना खरं तर मानवंदना दिली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दादू यांचे बंधू खरं तर बाबू आलेत. 2 ट्विन्स सध्या बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये खेळतात. अक्षय दादा भापकर सुद्धा इकडे उपस्थित होता. दादा या आपलं सुद्धा सहर्ष स्वागतम SBPL मध्ये. ओ याही वेळेला ब्रेकचा वापर केला आणि इथे पहा एकदा 0 आपल्याला पाहायला मिळतं. चांगलंच बॉलला वळण दिलं होतं. आता स्ट्राईक इन वरती मयांक आपल्याला बघायला मिळतो बा. ओ खरं तर चेंज ऑफ पेस, गतीमे परिवर्तन पाहायला मिळालं, परंतु या बॉलवरती एक धाव जरूर बघायला मिळते. 32 धाव्यांवरती बॅटिंग करतोय मयांक. सुपर बॅटिंग. ओ क्लीन बॉल, दांडी गोल. परंतु मयांकची बॅटिंग आवडली असेल तर टाळा वाजायला काही हरकत नाहीये. 32 धाव्यांची तुफानी खेळी करत तो मात्र मैदानाच्या बाहेर रवाना होतोय. सुपर बॅटिंग. दीक्षांक मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. ओ वाईट +1, 2 धावा ऍड केल्या जाणार आहेत. बॉल तयार होतात. सचिन पुन्हा एकदा पाहूया या बॉलवरती आता काय घडलं जाणार. यावेळीचा हा बॉल लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता. बाईच्या स्वरूपामध्ये एकदा जरूर आली. आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर 65 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी 66 धावांचं लक्ष्य. 66 धावा तुम्हाला इकडे कंप्लीट करायच्या आहेत येणाऱ्या 30 बॉल मध्ये. चला नेक्स्ट मॅच
टॉस करणार आहोत. गौरांश 8 आणि एकता 8 कॅप्टन कुठे आहेत टॉस साठी या. गौरांश 8 आणि त्यांच्या अगेन्स्ट एकता 8 चला कर्णधार या. टॉस आता आपण करणार आहोत. गौरांश 8 आणि एकता 8 या दोन टीमच्या दरम्यान. जयेश दादा दळवी यांच्या उपस्थितीमध्ये आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. जयेश दादांच्या उपस्थितीमध्ये खरं तर आपण टॉस करणार आहोत. या मॅचचा दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकता 8 आणि गौरांश 8 हे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध लढताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि आता आपण टॉस करणार आहोत. जयेश दादांच्या उपस्थितीमध्ये टॉस करणार आहोत. एकता 8 टीमचा कर्णधार कॉल करणार आहे आणि कॉल आहे हेड. हेड आला. टॉस जिंकला. टॉस आपल्या टीमसाठी किती इम्पॉर्टंट होता आणि टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असणार? मी बॅटिंग करणार. 5 ओव्हरची मॅच आहे आणि बॅटिंग करत असताना समोरच्या टीमला किती धावांचं टार्गेट द्याल? एक 60 पर्यंत देऊ. असे कोणते खेळाडू आहेत जे आपल्या टीम मध्ये बॅटिंग करत असताना तुम्हाला मदत करतील? आमचे 8 प्लेयर बॅटिंग आहेत आणि 8 प्लेयर बॉलर आहेत. किती एक्सायटेड होता या स्पर्धेकरिता? बघा आज भरपूर दिवसानंतर बॉक्सची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. काय वाटतं आयोजनाबद्दल? आयोजन खूप चांगलं आहे आणि आम्ही एक्साइट होतो, खेळणारच होतो. विश ऑल द बेस्ट. टॉस जिंकलाय एकता 8 टीमच्या कॅप्टनने त्यांचा बॅटिंग करण्याचा निर्णय आला. जाऊया पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मधून. दुसऱ्या डावाला आता सुरुवात होती. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. पासष्ट धावांचं खरं तर 65 धावा झाल्या. 66 धावांचा पाठलाग करायचा. बॉल तयार. ओ यावेळेचा हा बॉल लाईन खराब. पंतांचा सिग्नल इट्स अ नो बॉल. हा बॉल खरं तर गोलंदाजांना पुन्हा एकदा रिलीज करावा लागणार. एक धाव जरूर मिळाली या बॅटिंग करणाऱ्या टीमला. रिशल आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग इनवरती. यावेळीचा हा बॉल रिशेलच्या बॅट मधून धमाका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. इथे जर का आपण पाहिलं तर टॉन हायटेड खेळाडू आहे रिशल आणि त्याच्या बॅटमध्ये चौकार आला. लाईन पाहावी लागेल. लाईन खराब. ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग झाली आणि पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती जोडल्या जातात. पुन्हा एकदा बॉलर तयार होतील. पाहूया आता हा बॉल त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणारा. गोलंदाज तयार झालेत. ओ याही वेळेला फटका दमदार आहे परंतु इकडे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळतीये. बॉल तयार होतो पुन्हा एकदम. ओ लाईन चांगली होती. अप्रतिम बॉल होता. लेग ब्रेकचा खूप चांगला वापर केला आणि बघा बॅटरला शांत ठेवलं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल.
या वेळेला लाईन खराब, लेग स्टिकच्या बाहेर बॉलची पिचिंग झाली आणि पंच सांगतायत की हा वाईट बॉल. इथे सुद्धा फटका अप्रतिम होता, परंतु प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. आय थिंक बाबू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांनी खूप चांगली फिल्डिंग केली आहे, जबरदस्त फिल्डिंग. स्ट्रोक चांगलाय, क्या बात आहे. दोन भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळतीये, दादू आणि बाबू. इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते, जबरदस्त खेळ दाखवला जातोय, सुपर फिल्डिंग. बॉल तयार पुन्हा एकदम. बघूया आता या बॉलवरती काय घडणार. थांबतायत, वेळ घेत आहेत. बॉलरला माहिती आहे माझा प्रत्येक बॉल टीमसाठी इम्पॉर्टंट आहे. ओ याही वेळेला पंच सांगतात इट्स अ नो बॉल. इथे सुद्धा फटका दमदार होता, परंतु याही बॉलवरती एक धाव आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 1 आता खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर रन्स आपण पाहतो 10 धावा. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आता दीक्षांक आला. बघूया आता दीक्षांकच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा, पुढचा बॉल हाताळण्याकरिता. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दीक्षांक सुपर बॉलिंग, पुन्हा एकदा दीक्षांक तयार झाला. ओ क्लीन बॉल, दांडी गोल, लाईन मिस केली आहे. सरळ बॉल जाऊन यष्ट्यांना भिडलाय आणि बॅटर बाद झालंच. पुन्हा एकदा बॉल तयार. ओ यावेळेला देखील बॉलला टॅप केलंय, अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार आल्याबरोबरच पहिलाच बॉल फेस करत असताना त्यांच्या बॅटमॅनने चौकार आला. इथे लाईन खराब, वाईट बॉल. पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. हा खरा लाकूड तोड्या गोलंदाज आहे, ज्या पद्धतीने तो बॉलिंग करतोय, जबरदस्त गोलंदाजी. या ओव्हर मध्ये 2 क्लीन बोल्ड त्याने केलेले आहेत. काय गोलंदाजी करतोय, सुपर. पुन्हा एकदा दीक्षांक तयार होतोय. नवीन बॅटर सचिन मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. ओ माय गॉड, अखिल भारतीय लाकूड तोड्या संघटनेचा अध्यक्ष दीक्षांक मैदानाच्या आतमध्ये सुपर गोलंदाजी. 3 क्लीन बोल्ड या ओव्हर मध्ये त्याने घेतले, जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दीक्षांक. पाहूया विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का. ओ यावेळेला देखील फटका अप्रतिम होता, परंतु इथे एक धाव जरूर पाहायला मिळते. धावफलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर रन्स आता आपण पाहतोय 16 धावा. अठरा चेंडू आणि विजयासाठी 50 धाव्यांची गरज. 18 बॉल नीड टू 50 रन्स. आता बॉलिंग ट्रॅक वरती दादू आला.
बॉलर दादू आला बॉलिंग ट्रॅक वरती. ओ फटका अप्रतिम आहे आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. लाईन खराब. ओ इथे सुद्धा लाईन खराब. पुन्हा एकदा खरं तर ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. वाईट बॉल. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आणि इथे सुद्धा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दादूच्या गोलंदाजीचा पुरेपूर फायदा इथून मात्र उचलला जातोय. पुन्हा एकदा आली रे आली, आता माझी बारी आली. काय फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये रिशिल. जबरदस्त. रिशाल 3 बॉल मध्ये 3 चौकार त्याच्या बॅटमॅन आलेत. पहिल्या डावामध्ये मयांकने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. दुसऱ्या डावामध्ये रिशाल खूप चांगला खेळ दाखवतोय. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु आपल्याच फॉलो थ्रो मध्ये या बॉलला फील्ड केलं. आता गोलंदाज दादूचं कमबॅक आपल्याला बघायला मिळतं. पुन्हा एकदा वेट अँड वॉचची भूमिका वापरली आहे खरी, परंतु सोनी आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून झाली. रन्स मिळणार नाहीये, डॉट बॉल आला. पुढचा बॉल तयार झाला. बघूया आता या बॉलवरती काय घडणार. फुल टॉस आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो आणि चौकाराच्या साह्याने आता धावफलकावरती रन झाल्यात. ओव्हर नंबर 3चा खेळ संपल्यानंतर 34 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू 12 आणि 12 बॉलमध्ये 32 धाव्यांची गरज आहे. 16च्या सरासरीनं प्रति ओव्हर धावा तुम्हाला जमवाव्या लागतील. 12 बॉलमध्ये 32 धाव्यांची गरज आहे. दीक्षांत बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याला बॉलिंग करण्याची संधी मिळाली. 12 बॉलमध्ये 32 करायच्या आहेत. बॉलर तयार झाला दीक्षांत. ओ दीक्षांतचा हा बॉल, एक धाव जरूर आपल्याला पाहायला मिळतं. हे षटक भरपूर इम्पॉर्टंट ठरणार आहे या मॅचचं. बॉलर तयार होतोय पुन्हा एकदा. ओ याही वेळेला खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. आता 30 करायच्या आहेत येणाऱ्या 10 बॉलमध्ये. दीक्षांतनं मात्र जबरदस्त कामगिरी दाखवली. 3 विकेट्स आतापर्यंत या मॅच मध्ये मिळवल्यात. ओ या वेळेला लाईन पाहावी लागेल. खरं तर स्ट्राईक हवी होती या बॉलवरती. तब्बल 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. वाईट +2. रिशल आता स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळणार. 14 बॉलमध्ये 22 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय रिशाल. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून दाखवला जातोय. ओ आणखीन एक जबरदस्त फटका आणि याही बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते रिशालच्या माध्यमातून. इथे पहा चौकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडला जातोय. अजूनही मात्र 23 ची गरज आहे आणि बॉल बाकी आहेत. 9 चेंडू 23 धाव्यांची गरज. 9 बॉल मध्ये 23 ची गरज आहे.
याही वेळेला बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. रिशालनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 2 बॉलवरती 2 चौकार त्याच्या बॅटमॅननं आलेत. सुपर बॅटिंग. ओ याही वेळेला बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु इथे चांगली फिल्डिंग झाली आहे. समीकरण बदललंय. सात चेंडू आणि विजयासाठी 19 धाव्यांची गरज. 7 मध्ये 19 करायच्या आहेत. बॉल तयार. ओ याही वेळेला स्ट्राईक हवी होती रिशालला. ओ माय गॉड, कुशल मुवमेंट मध्ये हा डिसिजन होता आणि पंचांचा स्पष्ट नकार आला. 1 धाव खरं तर मी तर म्हणेल चोरली आहे. 1 धाव पूर्ण झाली आहे. येणारे चेंडू 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या 18. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 31 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय रिशाला खेळाडू. सामन्याचा निकाल येणारे चेंडू 6 आणि 6 बॉल मध्ये 18 करायच्या आहेत. 6 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. ओ 6 मध्ये 18ची गरज असताना इथे एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल आला. जबरदस्त गोलंदाजी. 5 चेंडू आणि विजयासाठी 18ची गरज. चला तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. नो बॉलची पुढची लाईन. नो बॉल साठी खरं तर तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तर लाईनच्या पुढे बॉल पडलाय की मागे हे आता चेक केलं जाईल. बघा लक्ष द्या, जे पॅव्हेलियन मध्ये खेळाडू आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे, बाहेरून आवाज आला नाही पाहिजे. महत्वाच्या सूचना तुम्हाला आहेत, कारण तुमचा आवाज हा लाईव्ह मध्ये जातोय. स्पर्धा लाईव्ह आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. खूप चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला. 5 बॉल मध्ये आता 18ची गरज आहे. 5 चेंडू 18 धावा. बॉल तयार झाला. पुन्हा एकदा पुढचा बॉल. ओ या वेळेला पंच सांगतात इट्स अ नो बॉल. नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 17 करायच्या आहेत येणाऱ्या 5 बॉल मध्ये. या वेळेला देखील लाईन खराब. वाईट बॉल. 5 बॉल मध्ये आता विजयासाठी 16 धाव्यांची गरज. ओ खूप चांगला फटका. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी एकदा चुकेल, मी दुसऱ्यांदा चुकेल, परंतु तिसऱ्यांदा चुकणाऱ्यातला नाहीये. रिशालच्या बॅटमॅननं आलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. टन टनाटन टन टन टारा. 4 गेंदे चाहिए 12. 4 बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 मॅन शो बॅटिंग करतोय. बावीस बॉल मध्ये 39 वरती बॅटिंग करतोय बॅटर रिशाल. आता विजयासाठी येणाऱ्या 3 बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज आहे. काय घडणार या मॅच मध्ये. 2 चौकार आता इकडे मारावे लागतील. पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर बॅटिंग. 1 मॅन आर्मी. 3 बॉल मध्ये 3 चौकार आल्यात. आता 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धाव्यांची गरज.
कुठे होता सामना, कुठे येऊन ठेपला. 2 बॉल मध्ये 4 करायच्यात. दोन बॉल मध्ये 4. ओ या वेळेला देखील इट्स अ वाईट बॉल. आता 2 बॉल मध्ये 3 धाव्यांची गरज आहे. सुपर ओव्हर आहे. सामना जर बरोबरच सुटला तर 2 बॉल मध्ये आता 3 धाव्यांची गरज आहे. या वेळेला 1 धाव आली आहे. पैसा वसूल मॅच. शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धाव्यांची गरज. काय घडणार? हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, दिलो के धडकने तेज करने वाला मुकाबला. बॅटिंग करणारा संघ बघा, तुम्ही अति उत्साहित आहात. तुम्हाला मगाशी आम्ही वॉर्निंग दिली आहे बघा, ब्लॅक पडदा तुम्हाला क्रॉस करायचा नाहीये. स्पर्धा लाईव्ह आहे, कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला कॅप्चर केलं जात आहे. 1 बॉल मध्ये 2 धाव्यांची गरज आहे. काय घडणार या मॅच मध्ये? ओ सामना जिंकलाय. वेल प्लेट. रिशालची जर बॅटिंग आवडली असेल तर प्रेक्षकांनो जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. 47 धाव्यांवरती बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा ठोकण्याचा विक्रम खरं तर रिशालच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 48 धावा नाबाद. खूप चांगला खेळ त्यांनी साकारला. रिशालच्या बॅटिंग साठी जोरदार टाळ्या होऊ द्या. ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली आहे.